नमस्कार मंडळी, श्वेताज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर श्रावण महिना चालू झालेला आहे आणि आता उपास चालू झाले आहेत. तर त्याच्यासाठी शाकाहारी भाजी काय करायची हा प्रश्न मोठा पडतो. तर आज मी भेंड्याची भाजी म्हटलं घरी बनवते, तर तुमच्यापर्यंत पण पोचवूया. तुम्ही पण बनवू शकतात. नेहमी आपण भाजी भेंड्याची बनवताना साध्या पद्धतीने बनवतो. त्याच्यात कांदा टाकतो किंवा लसणाची फोडणी देतो आणि मसाला वगैरे असं काहीच टाकत नाही. तर हा व्हिडिओ नक्की पहा पूर्ण. श्रावण महिन्यात तुम्हाला मदत होईल. तर इथे आता मी भेंडी कापून घेतलेली आहे, मधून चिरलेली नाही, तर मी नेहमीप्रमाणे बारीक कापलेली आहे. तर आता आपण कांदे मोठे मोठे मी आधीच कढईमध्ये टाकलेले. आज व्हिडिओ बनवायचा विचार पण नव्हता माझा, तरी पण मी हा व्हिडिओ बनवला. तर इथे कांदे बारीक कापून 3 कांदे घेतले मोठे मी आणि बारीक कापून ते तेलामध्ये तळण्यासाठी टाकले. आता कांदा तळून झाला आपला, मस्त फ्राय झाला. आता त्याच्यातच भेंडे टाकून घेऊया. भेंडे आपण मस्त थोडा वेळ वाफेवर शिजवून घेऊया. पाहू शकता तुम्ही आणि पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ नक्की कुठून तुम्ही पाहतात ते पण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर आता हा भेंडी वाफेवर शिजू दे आणि त्याच्यात आता मी घरचा मिक्स मसाला, लाल तिखट, हळद हे टाकून घेतलेलं आहे. तरी ते मस्त पुन्हा एकजीव करून घेतलं आणि आता पुन्हा एकदा वाफेवर आपण मीठ टाकायचं आणि थोडा वेळ वाफेवर ठेवून द्यायचं. थोडासा चिकटपणा येईल, घाबरू नका. ही भाजी चिकट बिलकुल होणार नाही. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. तरी ते मी कोकम टाकून घेतलेले आहे. तुम्हाला वाटलं असतं चिंचेचा थोडासा कोळ पण टाकू शकता किंवा लिंबू पिळू शकता. लिंबू टाकल्याने चिकटपणा कमी होत नाही, म्हणून तुम्हाला आंबट पाहिजे तर टाकू शकता, पण चिकटपणा कमी होत नाही. एकतर चिंचेचा थोडासा कोळ लावायचा किंवा कोकम आगळ. तर इथे भाजी आपली बोलता बोलता तयार झालेली आहे. वरून मस्त ओला नारळ खवून टाकायचा आणि थोडीशी कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकायची. तर मी काही कोथिंबीर इथे टाकली नाही आहे आणि भाजी एवढी अप्रतिम झाली तर सर्वांना घरात आवडली. तुम्हाला पण आवडेल. एकदा नक्की बघा व्हिडिओ आणि ही भाजी करून बघा, खूप छान होते. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.